नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मी पुष्कर व्हिजिटाय स्टुडंट आज तुम्हाला सांगणार आहे की उद्याला तुमची जी MST CET ची एक्झाम आहे ती एक्झाम देताना तुम्ही टाइम कसा मॅनेज करायचा. बऱ्याचशा मुलांची कंप्लेंट असते, दादा मला टाइम पुरला नाही, पेपर फार लेंदी होता. पेपर लेंदी वगैरे काहीही नसतो. सीईटी सेल बरोबर जेवढा वेळ त्या क्वेश्चन्सला सोडवायला लागणार आहे तेवढा वेळ सीईटी सेलने दिलेला असतो. बट टाइमची मॅनेजमेंट तुम्हाला करता येत नाही, ही तुमची चुकी झाली असं सीईटी सेल म्हणत असतं. त्यामुळं पेपरची टायमिंग कशी ऍडजस्ट करायची, पेपर कसा पूर्ण अटेम्प्ट करायचा, हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करायला व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता सुरू करूया की टाइम मॅनेजमेंट का महत्वाचं असतं. कारण MST CETचा पेपर तर आपला काही दिवसभर नसतो, त्यात 3 तासाचा वेळ असतो, म्हणजे 180 मिनिटच असतात. पुन्हा प्रश्नांची संख्या पण जास्त असते, म्हणजे एवढी ॲक्युरेट असते की त्या विद्यार्थ्याला सोडवायला किती टाइम, म्हणजे एवढे क्वेश्चन सोडवायला किती टाइम लागेल, हे परफेक्ट सीईटी सेलने दिलेलं असतं. जेणेकरून एखाद्या मुलांनी थोडी जरी गडबड केली तर त्याचा पेपर तसाच वाचतो. त्यामुळं योग्य प्लॅनिंग जर केली आपण तर आपला स्कोअर वाढायचे चान्सेस असतात. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट फार इम्पॉर्टंट गोष्ट असते. इम्पॉर्टंट थिंग्स असते, ज्यामध्ये आपल्याला सीईटीचा जो मुलगा प्रॉपर टाइमचं मॅनेजमेंट करतो आणि क्वेश्चन पेपर सोडवतो ना, तो टॉपर बनतो. कारण सीईटीत असं म्हणतात, स्पीड आणि ॲक्युरेसी फार गरजेची असते. त्याच्यामुळे टाइम मॅनेज करायला स्पीड आपली वाढत असते. टाइम मॅनेजमेंट नंतर आपली स्पीड ऑब्व्हियसली वाढणार आहे. चला आता बघूया, सुरुवात करूया की टाइम मॅनेजमेंटचा गोल्डन रूल काय. खूप मुलांना फक्त ऐकता पण पेपरमध्ये काहीच करत नाही. फक्त ऐकून आलेले असतात की आधी सोपे प्रश्न सोडवायचे, कठीण प्रश्न नंतर सोडवायचे, एका प्रश्नावर जास्त वेळ नाही घालवायचा, हे सर्व त्यांना माहिती असतं. पण तरी ते तिथं जाऊन मात्र चुकी करतात. हो की नाही? त्यामुळं अशा चुका करायच्या नाहीये. एक एक एक्झाम्पल आहे. फॉर एक्झाम्पल केमिस्ट्रीचं आहे. थेरॉटिकल प्रश्न आहे. 10 सेकंदाच्या आत झालाच पाहिजे. 10 सेकंदाच्या वर लागतायत, नंतर बघू. मार्क ॲज रिव्ह्यू करून ठेवायचं. त्याच्यामुळे एका प्रश्नावर जास्त वेळ घालवायचा नाही. जे अवघड प्रश्न आहे, ते प्रश्न नंतर सोडवायचे. आधी थेरॉटिकल प्रश्न सर्व सोडून घ्यायचे. फिजिक्स आणि केमिस्ट्री आधी ओपन होतो ना, तर त्याचे सर्व थेरॉटिकल क्वेश्चन सोडून घ्यायचे. आणि मग नंतर जे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत, ते नंतर सोडवायचे. म्हणजे कठीण प्रश्न नंतर सोडवायचे, सोपे आधी सोडवायचे. एका प्रश्नावर जास्त वेळ घालवायचे नाही. काही मुलं काय करतात, "अरे यार, हा प्रश्न तर मला घरी आला होता, आता काय येत नाहीये. नाही, नाही, मी तर याला सोडवूनच राहील." तिथं त्याचा इगो हार्टून जातो प्रश्नावर. तो त्याच्याच मागे लागतो आणि त्याला कळत पण नाही की कधी टाईम झाला. त्यामुळे ह्या गोष्टी टाळा. आपण तिथं प्रश्नांसोबत फाईट करायला नाही गेलोय. फाईट जरी केली तरी ॲट द एंड प्रश्न नाही जिंकला पाहिजे, आपण जिंकलो पाहिजे. या दृष्टीने तुम्ही क्वेश्चन पेपर सोडवायला पाहिजे. त्याच्यामुळे एका प्रश्नावर कधीही जास्त वेळ घालवायचा नाही. त्यानंतर आता टाइम अलोकेशनची स्ट्रॅटेजी. फिजिक्समध्ये किती आपण 60 मिनिटाच्या आत आपलं फिजिक्स झालंच पाहिजे. मी केमिस्ट्रीला 30च मिनिटं दिले. कारण केमिस्ट्री ईझी असतं आणि कमी टाईमात झालंच पाहिजे. केमिस्ट्रीचा जो उर्वरित टाईम आहे, तो आपल्याला फिजिक्समध्ये वापरायचा आहे. त्यामुळे मी इकडचे 15 मिनिटं कमी करून इकडे वाढवलेत. कारण फिजिक्सला आपल्याला न्यूमेरिकल्स असतात. तिथं आपल्याला जास्त टाईम लागू शकतो. केमिस्ट्रीचे थेरॉटिकल क्वेश्चन 10 सेकंदाच्या आत झालेच पाहिजे. काही ट्रिकी क्वेश्चन 30 मिनिटं पण मी फार दिले. मी केमिस्ट्री ज्यावेळेस सीईटी देत होतो त्यावेळेस काहीतरी 22 का 25 मिनिटात माझं जिकडे-तिकडे झालं होतं. शेवटच्या 5 मिनिटात मी रिव्ह्यूचे क्वेश्चन्स केले होते. त्यामुळे तुम्ही सुद्धा असं केलं पाहिजे. ज्यांचं पीसीएम आहे त्यांनी मॅथ 90 मिनिटं चा मॅथ असतो, ते तर मॅथ तुम्ही तेवढं लागणारच मॅथला, कारण मॅथची फार सॉल्व्हिंग फार जास्त असते. बायोलॉजी ज्यांचं असेल पीसीबी त्यांनी ही टाईमची तुमची अलोकेशन स्ट्रॅटेजी पाहिजे. फिजिक्सला 60 मिनिटं दिले गेले पाहिजे, केमिस्ट्रीला 30 मिनिटं आणि मॅथला 90 मिनिटं. आता जे कॉमन मिस्टेक मुलं जे करतात, मी आधीच्या स्लाइडमध्ये पण सांगितलं. एवढं सगळं माहीत असून सुद्धा मुलं काय करतात, की एकाच प्रश्नावर अडकून बसतात आणि वेळेचं बंधन नाही ठेवत, की टाईम बघत नाही. किती टाईम झालाय, आपले किती क्वेश्चन्स बाकी, त्याचा ट्रॅक तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या डोक्यात चाललं पाहिजे. 15 सेकंद बाकी आहे, 10 सेकंद बाकी आहे, 10 मिनिटं बाकी आहे, 15 मिनिटं बाकी आहे, आपले एवढे क्वेश्चन्स बाकी आहे. तर आपल्याला एका मिनिटाला किती क्वेश्चन्स करायचे, तर ह्या हिशोबाने तुम्ही सर्व त्याचा ट्रॅक ठेवला पाहिजे. काही विद्यार्थी काय करतात, एका क्वेश्चनवर सुरुवातीला अडकून बसतात आणि मग नंतर म्हणतात, "बापरे यार! आता तर फार टाईम कमी आहे" आणि पॅनिक होऊन जातात.
पॅनिक झाल्यावर काय होतं, की त्यांना जे आठवत होतं ते सुद्धा आठवत नाही. तर अशा चुका तुम्ही करू नका. एका प्रश्नावर जर तुम्ही अडकले तर ऑब्व्हियसली तुम्ही पॅनिक होणार. जर तुमचा प्रॉपर टाइम मॅनेज होत गेला, कठीण प्रश्न नंतर सोडवायचे, सोपे अवघड, सोपे प्रश्न जे आहे ते आधी सोडवत गेले पटपट, 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 मग नंतर कठीण. मग असं जर केलं तर तुम्ही ऑब्व्हियसली पॅनिक होणारच नाही, कारण तुमच्याकडे प्रॉपर टाईम उरलेला असेल. त्यानंतर आपण जे क्वेशन्स रिव्ह्यूसाठी करून ठेवतो, ते क्वेशन्स काय करतात टाईम नसल्यावर ते तसेच सोडून देतात. शेवटी रिव्ह्यूचे क्वेश्चन करायला टाईम असला तर सॉल्व्ह कराच, नसलाच तर बी ऑप्शन टिक करून येऊन जायचं. काहीही करा. ए करा, बी करा, सी करा, डी करा. पण करून येऊन जायचं, सोडवायचं नाही. कारण निगेटिव्ह मार्किंग आपली सीईटीला नसते. जेईला निगेटिव्ह मार्किंग असते, सीईटीला नसते. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, टाईमचं मॅनेजमेंट आपल्याला वाढवण्यासाठी काय करावं लागेल? जास्तीत जास्त मॉक टेस्ट सोडवावं लागेल. जे मुलं मॉक टेस्ट कमी सोडवतात ना, तर त्यांना हा टाईमचा प्रॉब्लेम येतो. कारण जेवढ्या जास्त मॉक टेस्ट सोडवल्या, जेवढं जास्त एनालिसिस केलं, तेवढं आपल्याला कळतं, आपण नेमकं कुठं चुकतोय आणि ती चूक सुधारवल्यावर आपल्याला टाईमचं मॅनेजमेंट आपल्याला करता येतं. टायमर लावून प्रॅक्टिस करत नाही. आता एकच एमसीक्यू घेऊन बसता, 5-5, 10 मिनिटं त्या एमसीक्यूला सोडवत बसता. एवढा वेळ जर तुम्हाला लागत असेल, तर विचार करा 15 दिवसावर तुमची सीईटी आली आहे, सेकंड अटेम्प्टची. उद्या तुमची सीईटीची एक्झाम आहे, तर कसं जमेल? असं करू नका. टाईम लावून तुम्ही क्वेश्चन सोडवा. जरी तुम्ही आधी केलं नसेल, तर सेकंड अटेम्प्टसाठी ही स्ट्रॅटेजी तुम्ही वापरा. त्याच्यानंतर स्पीड आणि ॲक्युरसी इम्प्रूव्ह केली पाहिजे. कधी? एक्झामच्या वेळी. कसं? टाईम जर कमी असला, फॉर्म्युला जर आठवत असेल ना, लगेच क्वेश्चन सोडवायला घ्या. फॉर्म्युला नसेल आठवत, आठवत बसू नका. नंतर बघा त्या क्वेश्चनला. आधी ईझी क्वेश्चन्स तुम्ही करून घ्या. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. जास्त पॅनिक होऊ नका. उद्यावर एक्झाम आली आहे. टाईम मॅनेज होईल का नाही याचं टेन्शन घेऊ नका. फक्त एकच स्ट्रॅटेजी फॉलो करा. सोपे थेरॉटिकल क्वेश्चन सर्व आधी करून टाकायचे. अवघड क्वेश्चन त्याच्यानंतर करायचे. फिजिक्सला 60 ते 65 मिनिट दिलेच गेले पाहिजे आणि केमिस्ट्री जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करण्याचा प्रयत्न करा. आय होप तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. असं तुम्ही फॉलो करशाल अशी अपेक्षा आणि व्हिडिओला लाईक व कमेंट करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.